हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल. पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगवरती. आणि आत्ता वाजले आहे 8:30. तर मी आत्ताच व्लॉग स्टार्ट केला आहे आणि आजच्या व्लॉगमध्ये मी अप्प्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये राहा माझ्यासोबत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला पण ऑन करा. तर इथे बघा, मी कोपऱ्यामध्ये थोडेसे शेंगदाणे काढलेले आहे, कारण मला अप्प्यासोबत शेंगदाण्याची चटणी पण बनवायची आहे. तर मी अगोदर शेंगदाणे भाजून घेणार. इथे हे बघा, कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि शेंगदाणे मी भाजून घेत आहे इथे. तर इथे बघा, मी भाजलेले शेंगदाणे आता कोपऱ्यामध्ये काढून ठेवलेले आहे, कारण थोडे थंडे होऊ देणार. खूप जास्ती गरम आहे, त्याच्यामुळे मी आता थोड्या वेळाने शिलटे काढणार ह्या शेंगदाण्याचे. आणि इथे बघा, मी काल रात्रीलाच भिजू घालून ठेवलेलं होतं अप्प्याचं. त्याच्यामध्ये सगळ्या डाळ मिक्स केलेल्या आहे. उडदाची डाळ, चण्याची डाळ, तुरीची डाळ, मुगाची डाळ, मसूरची डाळ, मी सगळ्या डाळ इथे मिक्स केलेल्या आहे. आणि जेवढी डाळ माझी मिक्स करून झालेली आहे, म्हणजे की मी मोजून घेतलं होतं, 1 ग्लास माझे पूर्ण डाळ झालेली होती, तर मी त्याच्या 2 ग्लास मी तांदूळ घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर बघा, इथे मी मिरची कापून टाकलेली आहे. आता अप्प्याचं भिजू घातलेलं पाणी मी अगोदर काढून घेतलेलं आहे आणि आता मी हे पूर्ण याचं वाटण करून घेणार. तर बघा, इथे मी पूर्ण वाटण करून घेतलेलं आहे मिक्सरमधून. आणि याच्यामध्ये आणखी टाकणार मी, म्हणजे ह्या वाटणमध्ये आणखी मिक्स करणार मी. इथे ह्या प्लेटमध्ये मी मेथीची भाजी थोडीशी कापून घेतली आहे आणि कोथिंबीर, आणखी थोडी मिरची पण कापून घेतली आहे. आणि इकडे बघा, बारीक बारीक कांदे कापून घेतलेले आहे. आणि हे माझं वाटण आहे तयार इथे. तर आता हे सगळं मी बारीक केलेलं वाटणमध्ये, अप्प्याच्या वाटणमध्ये मिक्स करून घेणार. त्याने छान टेस्ट येणार त्याला. तर हे सगळं कापलेलं आपण वाटणमध्ये टाकून घेऊया, मिक्स करून घेऊया. चवीपुरतं मीठ पण टाकून घेऊया. आणि इथे सगळं टाकल्यानंतर तर इथे बघा, शेंगदाण्याची चटणी बनवून तयार आहे अप्प्यासोबत खाण्यासाठी. आणि आता मी बघा, साचा काढला आहे अप्प्याचा. आतापर्यंत मी यूज केलाच नव्हता अप्प्याचा साचा. तर आता मी पॅकिंग खोलत आहे. याच्यासोबत बघा, एक स्क्रबर आलेला आहे आणि एक लाकडी चम्मच. आणि बघा, खूप छान साचा आहे, छोटासा आहे. आणि एका घाण्यामध्ये इथे 12 अप्पे निघणार. आणि इथे बघा, मी गॅसवरती साचा ठेवलेला आहे अप्प्याचा. अप्प्याच्या साच्याला आता छान तेल लावून घेणार. सगळे म्हणजे 12 जी अप्प्याचे जे खाणे आहे बनलेले, त्याला बघा आता तेल टाकून घेतलेलं आहे मी. छान आता गरम होऊ देणार साचा. त्यानंतर मी अप्प्याचं बॅटर मग याच्यामध्ये टाकून घेणार अप्प्याच्या साच्यामध्ये. तर इथे बघा साचा गरम झालेला आहे आणि आता मी अप्प्याचं बॅटर साच्यामध्ये टाकून घेत आहे.
बघा. बघा आप्याच्या साच्यामध्ये बॅटर टाकून झालेला आहे आणि आता थोडं कमी गॅसवरती मी पकू देणार. आणि हे बघा आता झाकण खोलून बघत आहे मी. एक साईडने पकलेले आहे अप्पे. आता याला पलटवून घेऊया. तर इथे बघा दोन्ही साईडनी अप्पे पलटवून घेतलेले आहे मी आणि आता त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. कमी गॅसवरतीच पकू देणार. आणि इकडे माझी चटणी पण तयार आहे अप्प्यासोबत खाण्यासाठी. आणि इथे बघा आता झाकण काढून घेतलेलं आहे मी. आता अप्पे काढून घेऊया. चटणीसोबत अप्पे खाण्यासाठी तयार झालेले आहे. शेंगदाण्याची चटणी आणि अप्पे खूपच छान वाटते. आणि इथे बघा गरम गरम मी अप्पे काढून घेतलेले आहे आता. आणि खूप छान अप्प्याचा कलर पण दिसत आहे माझ्या, तुम्ही बघू शकता. खूप छान टेस्टी पण बनलेले आहे. मऊ सॉफ्ट खूप छान झालेले आहे माझे इथे अप्पे. तुम्ही पण अप्प्याची ही रेसिपी ट्राय करा. आता मी दुसरा घाणा गॅसवरती ठेवून घेते. हे बघा तेल टाकून घेतलेलंच आहे. आणि आता मी दुसरा घाणा पण गॅसवरती ठेवून घेते अप्प्याचा. तुम्ही पण ह्या पद्धतीने बनवा अप्पे. खूप छान आणि खूप टेस्टी बनणार. दुसरा पण घाणा इथे पकून तयार झालेला आहे अप्प्याचा. बघा तुम्ही. आता याला पण काढून घेऊया. आता मी इथे चिमटा घेतलेला आहे पोळ्या पकवायचा. याने पण आपण काढू शकतो सोप्या पद्धतीने. खूप छान सोप्या पद्धतीने इथे हॉटेलसारखे अप्पे घरीच आपण बनवू शकतो. बघा तुम्ही.
बघा तुम्ही अप्प्याचा कलर किती छान दिसताय आणि एकदम नरम झालेले आहे अप्पे. आणि अप्पे झाल्यानंतर लगेचच मुलांना पण इथे दिलेले आहे नाश्त्यावरती अप्पे. पिकू पण खात आहे, मोहित, मुग्धा तिघांनाही इथे नाश्ता दिलेला आहे अप्प्याचा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असणारच. आणि तुम्ही माझा ब्लॉग पहिल्यांदा बघत आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.